नमस्कार, न सखी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 10वी ते ग्रॅज्युएशन पास वर हमाल कामगार, सफाई कामगार, आया, एक्स-रे टेक्निशियन अशा विविध संवर्गाचे एकूण 145 पदाची जाहिरात आपण घेऊन आलो आहोत। महत्त्वाची बाब सांगायची म्हणजे या सर्व पदाकरता तुमची कोणतीही लेखी एक्झाम घेतली जाणार नाहीये। फक्त शैक्षणिक अर्हतेच्या टक्केवारीनुसार आणि मुलाखतीद्वारे तुमची निवड या ठिकाणी केली जाणार आहे। तर या ठिकाणी तुमची निवड झाली तर तुम्हाला 18,000 रुपयापासून 1 लाख रुपयापर्यंत दरमहा पगार मिळणार आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 10वी ते ग्रॅज्युएशन पास वरील सर्व पदाची माहिती, त्याची शैक्षणिक अर्हता, तुमची मुलाखत कधी घेतली जाणार आहे आणि फॉर्म भरायची डेट काय असणार आहे, सर्व गोष्टीची माहिती सांगणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर नवसखी या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर मित्रांनो, इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज, शैक्षणिक अर्हतेची सर्व कागदपत्रे आणि तसेच या ठिकाणी बघा 934 रुपयाचं चलन भरून तुमचा फॉर्म हा 4/2/2026 पर्यंत संध्याकाळी 3 वाजेपर्यंत तुम्हाला हा फॉर्म सबमिट करायचा आहे। इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व शैक्षणिक अर्हतेची सर्व कागदपत्रे आणि 934 रुपयाचं चलन भरून आपला फॉर्म दिनांक 27/1/2026 पासून ते 4/2/2026 रोजी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत प्रत्यक्ष सादर करायचा आहे। स्वतः उपस्थित राहून सादर करायचा आहे। तुम्हाला फॉर्म हा हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉक्टर रुस्तुम नरसी कूपर रुग्णालय, पहिला मजला, डी विंग, आस्थापना विभाग येथे सादर करायचा मित्रांनो। तर सर्व संवर्गातील पदे काय असणार आहेत, तुमची कोणत्या दिवशी मुलाखत घेतली जाणार आहे हे आणि शैक्षणिक अर्हता ही सविस्तर माहिती बघूया आता। सर्वप्रथम बघा प्रयोगशाळा तंत्रज्ञ या संवर्गासाठी एकूण 2 पदे भरली जातील। दरमहा तुम्हाला 20,000 रुपये एवढं वेतन देण्यात येणार आहे। यासाठी शैक्षणिक अर्हता असणार आहे तुमची BSc झालेली असावी, तसेच तुम्ही DMLT चा कोर्स पूर्ण केलेला असावा आणि तुमच्याकडे कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे। तर तुमची मुलाखत ही 9/2/2026 रोजी सकाळी 11 वाजता घेण्यात येणार आहे मित्रांनो। त्यानंतरचं पद बघा प्रयोगशाळा सहाय्यक या संवर्गासाठी एकूण 4 पदे भरली जाणार आहेत। दरमहा 16,000 रुपये एवढं वेतन तुम्हाला निवड झाल्यानंतर दिले जाणार आहे। यासाठी तुमची शैक्षणिक अर्हता असणार आहे। उमेदवार हा मान्यता प्राप्त विद्यापीठाचा रसायनशास्त्राचा, सूक्ष्मजीवशास्त्र तसेच जीवरसायनशास्त्र, जैविक तंत्रज्ञान तसेच मुख्य विषयासह विज्ञान शाखेतील डिग्री म्हणजे BSc धारण केलेला असावा। त्यानंतर तुमची मुलाखत ही 9/2/2026 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत घेतली जाणार आहे। त्यानंतरचं पद बघा ECG तंत्रज्ञासाठी 1 पद भरलं जाणार आहे। या ठिकाणी तुमची निवड झाली तर दरमहा 18,000 रुपये एवढं वेतन देण्यात येणार आहे। तुमची मुलाखत ही 9/2/2026 रोजी सकाळी 11 वाजता घेतली जाणार आहे मित्रांनो। त्यानंतरचं बघा पद असणार आहे क्षकिरण सहाय्यक साठी 4 पदे भरली जाणार आहेत। नोंदणी सहाय्यक साठी 1 पद असणार आहे। अर्धवेळ नोंदणीसाठी 3 पदे भरली जाणार आहेत। त्यानंतरचं पद असणार आहे बघा प्रयोगशाळा परिचर, यासाठी 1 पद भरले जाणार आहे। दरमहा या ठिकाणी तुम्हाला 15,000 रुपये एवढं वेतन देण्यात येणार आहे। उमेदवार हा 10वी पास उत्तीर्ण असावा, तसेच त्याला मराठी लिहिता वाचता बोलता येणे आवश्यक आहे। तसेच तुमची मुलाखत ही 11/2/2026 रोजी घेतली जाणार आहे, ती सकाळी 11 वाजता। त्यानंतर प्रयोगशाळा सेवकसाठी 7 पदे भरली जातील। वीजतंत्री थर्ड साठी 1 पद असेल। तारतंत्री साठी 2 पदे असणार आहेत। तारतंत्री सेकंड साठी 1 पद असणार आहे आणि उदय वाहन चालक साठी 3 पदे भरली जाणार आहेत। या सर्व संवर्गाची मुलाखत ही 11/2/2026 रोजी घेतली जाणार आहे, हे लक्षात घ्या। त्यानंतर बघा या ठिकाणी खाली असणार आहे कक्ष परिचर, या संवर्गासाठी एकूण 13 पदे भरली जाणार आहेत। दरमहा 18,000 रुपये एवढं वेतन देण्यात येणार आहे तुम्हाला। त्यानंतर कक्ष नोकर तसेच आयासाठी 25 पदे भरली जातील। सफाई कामगारसाठी 33 पदे, माळीनी सफाई कामगारसाठी 3 पदे असणार आहेत, तर माळीसाठी 3 पदे असणार आहेत। त्यानंतर बघा हमालसाठी 3 पदे भरली जाणार आहेत। या सर्व संवर्गासाठी तुम्हाला दरमहा 18,000 रुपये एवढं वेतन देण्यात येणार आहे। यासाठी तुमची फक्त 10वी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे। उमेदवार हा 100 गुणांची प्रश्नपत्रिका असलेली मराठी भाषा विषयाचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा धारण असावा। तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या निकषानुसार उत्तीर्ण असावा। त्याला मराठी लिहिता वाचता येणे अत्यंत महत्त्वाचं आहे।
तर मित्रांनो, या सगळ्या वर्गासाठी तुमची मुलाखत ही 12/2/2026 रोजी सकाळी 11 वाजता घेण्यात येणार आहे. त्यानंतरचे पद असणार आहेत बघा, हमालनी कामगार, कामगार ग्रंथालय परिचर, रुग्णवाहिनी परिचर, ही सगळी पदे असणार आहेत. या सर्व पदाकरिता तुमची मुलाखत होणार आहे. मित्रांनो, हे लक्षात घ्या. उमेदवारांनी मुलाखत सुरू होण्यापूर्वी 1 तास अगोदर या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. म्हणजे तुमचं नाव आलं आणि तुम्ही गैरहजर असणार तर तो चान्स पुढच्या उमेदवाराला देण्यात येणार आहे. त्या ठिकाणी तुमची वयोमर्यादा काय असणार आहे? सरळ असणार आहे. 18 ते 38 वयापर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता. त्यानंतर बघा, या ठिकाणी अर्ज भरायची डेट दिलेली आहे. तुम्हाला मी सुरुवातीला सांगितली 4/2/2026 ही शेवटची तारीख असणार आहे. तुम्ही 11 ते 4 मध्ये सार्वजनिक सुट्टी सोडून फॉर्म भरू शकता. 934 रुपये चलन हे भरणे तुम्हाला अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर बघा, हा फॉर्म तुम्हाला टपालाद्वारे पाठवता येणार नाही. स्वतः उपस्थित राहून स्वतः फॉर्म भरायचा आहे. तसेच वैद्यकीय व निम वैद्यकीय या संवर्गासाठी तुम्ही फॉर्म भरत असाल तर या ठिकाणी बघा, तुम्ही भरलेला अर्ज, शैक्षणिक प्रमाणपत्रे तसेच 10वी 12वीचे आणि ज्या पदासाठी तुम्ही फॉर्म भरणार आहात त्या पदा संबंधित सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे. तुमचं 934 रुपयाचं चलन भरणे गरजेचं आहे. तसेच तुमच्याकडे कोणता अनुभव असेल तर तो अनुभव प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि पत्त्याचा पुरावा असणे महत्वाचं आहे. म्हणजेच तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या पत्त्याचा काहीतरी प्रूफ असणे गरजेचं आहे. म्हणजे इलेक्ट्रिक बिल असो किंवा वोटिंग कार्ड, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स असं काहीतरी तुम्हाला प्रमाणपत्र देणे गरजेचं आहे. तसेच महिला उमेदवार हा विवाहित असल्यास त्याला विवाही नोंदणी प्रमाणपत्राची छायांकित प्रत त्या ठिकाणी जोडायची आहे. ते लक्षात घ्या. कोणताही कागद तुमचा राहता कामा नये. व्यवस्थित फॉर्म भरल्यानंतर व्यवस्थित कागदपत्रे आपण जोडली आहेत याची सर्व पडताळणी करूनच तुम्ही फॉर्म भरा मित्रांनो. तर ही सर्व PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या आणि त्या ठिकाणाहून तुम्ही आपली ही PDF उचलू शकता. नंतर तुम्ही फॉर्म भरू शकता मित्रांनो. अशाच नवनवीन भरतीसाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या. तसेच तर मित्रांनो, ही होती आरोग्य विभाग भरती 2026 बद्दलची संपूर्ण माहिती. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच सरकारी भरतीच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी उत्तर द्यायचा पूर्ण प्रयत्न करेन. तोपर्यंत तयारी करत राहा मित्रांनो. सकारात्मक राहा आणि तुमचं सरकारी नोकरीचं स्वप्न लवकरच पूर्ण होईल मित्रांनो. बेस्ट ऑफ लक. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.